अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशोवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, आजपासून आपण प्रभू दत्तात्रयांनी जे 24 गुरु केले त्यांच्याविषयी क्रमशः विस्तृत माहिती पाहणार आहोत. ब्रह्मतत्व 25वे ते मज प्राप्त भावे, या कारण भावे 24 वाढवावे लागले की. अनेकासी देऊन गुरुत्व रात्रंदिन मी अभ्यासात, ऐसे बोलत गुरुदत्त आत्मज्ञान तत्व मग गवसे. ऐशा हरेक गुरु कडून घेतला एक वा बहुविध गुण, गुणा माझी सगुण मिळवून युक्ती करून शिक्षणी. पृथ्वी कडून घेतली शांती, कारण की तियेची धीर वृत्ती. पाप बोझा वागवी मायती, खेळती क्रीडती बहुतेथ. कोणी तियेस झोंबती, स्वार्था कारणे तुकडे करीती. व्यापारी व्यापार करती, भलती धीरोदात्तती. जाळ घालुनी पेटवली, कृषिवले नांगरे फाळली. किती एकाने तुडवली, मारली झोडली तोडली तिज. परी सकळ अपराध घेई आपुलिया उदरात, माय झाली क्रोधवंत क्षणार्धात. जेऊ घाली बालकासी, अपराध वाहे स्वशरीरी. अपराध्यासी उपकारी, अगाध शांती धरण धरी. म्हणून अंगीकारी गुरु तियेसी. पृथ्वीचे उत्पत्ती ते पर्वत निश्चिती, अचला तया म्हणती गुरुत्व ओपिती दत्तगुरु. त्या पर्वतासी गुरु केले, तयापासून जे प्राप्त केले. परिसा वाहिले तेही गा, अमूल्य रत्नाचा ठेवा. परोपकारार्थ जन्म घ्यावा, घास फूस वृक्ष जलादी ठेवा. घ्यावा सुखे लोकार्थी, येता सुखे या तरी. जाता सुखे जावा तरी, बोलावणे कोण ना देत तरी. सहस्त्रावधी आश्रयदारी विसावता, कोणान घालवून देत. या या बसान म्हणत, याचकाची कामना पुरवत. उदार दातृत्व तयांचे, ऋतू ग्रीष्मांती. तृणादी संपते संपती, मग भगवंत देतो अपरिमिती. सहस्रावधी कोसळीती धारा, दाता तो उदार. हस्ते देतो त्यास ईश अपार. ये गोष्टी जयास न पटणार, दारिद्र्य येणार तयासी. तयाची निर्मिती परोपकार एकांती. देण्या वाचून न चित्ती, दुजी प्रवृत्ती न तया. उपकारार्थ जन्माला, रूप तैसाची ल्याला. जन्मोनी उपकारची केला, सकलासी उदारत्वाला उदाहरण ना दुजे. जैसे तयाचे निर्झर, पुरती उपकार पाझर. भरती नद्या सागर, सुको नेती निरंतर. चराचर उघेते, ऐसी उपकार मूर्ती. राहुन या एकांती, न तो कृपण वृत्ती. धीरोदात्त निर्धारी, म्हणून दत्तगुरु करी पर्वत गुरु. गुरु पर्वत परोपकारा लागे निश्चिंत. हा गुण राहावा स्थित, म्हणून यज्ञ केलासी. केली जयानी लावणी, अथवा येई तोडाया कोणी. केवळ तटस्थता जीवनी, बहुगुणी आईसा वृक्ष तो. सज्जन हो, प्रस्तुत ओव्यांचा आपण भावार्थ पाहणार आहोत. जीवनामध्ये 25वे ब्रह्मतत्व प्राप्त व्हावे म्हणून प्रभू गुरु दत्तात्रयांनी 24 गुरु केले. नाना प्रकारांना गुरुतत्व देऊन तो स्वतः अभ्यास करीत राहिला.
मग आत्मज्ञान तत्व गवसले अशी गुरु दत्तात्रयांनी प्रांजळ कबुली दिली आहे. अनेक गुरुकडून मी एक वा अनेक गुण प्राप्त करून घेतले. त्यातील सगुण गुणांची बेरीज केली आणि युक्ती प्रयुक्तीने त्यांचा शिक्षणात उपयोग करून घेतला. पृथ्वीकडून शांती घेतली. तिची धैर्य वृत्ती आगाध आहे. ती पाप बोजा वागवीत असते. तिच्यावरती किती जण तरी खेळतात. तिच्याशी कुणी झोंबत असतात. स्वार्था कारणाने तिचे तुकडेही करतात. व्यापारी व्यापार करतात, मात्र ती विरोध करीत बसण्यापेक्षा ती तशीच शांत राहते. तिला जाळ घालून पेटवले. शेतकऱ्यांनी नांगर घालून तिला फाळली. किती जणांनी तिला तोडवली, जोडली, तोडली सुद्धा. पण सकाळ अपराध तिने पोटी घेतले. जशी आई रागावली तरी पुढच्या क्षणाला आपल्या लेकराला जीव घालते. अपराध सहन करते. अपराध्यावर उपकार करावेत हे ती शिकविते. अगाध शांती धरणारी ती माय होय. म्हणून गुरु दत्तात्रयांनी पृथ्वीचा गुरु म्हणून स्वीकार केला. पृथ्वीच्या उत्पत्तीतील पर्वत यांना सुद्धा प्रभू दत्तात्रयांनी गुरु केले. कारण त्यांना दुसरे नाव अचल आहे. अमूल्य अशा रत्नांचा ठेवा परोपकारार्थ त्यांनी जपून ठेवला आहे. घास म्हणजे गवत, वृक्ष, जल, ठेवा हे सर्व लोक लुटून नेतात. तरी पर्वत येता तरी सुखे या, जाता तरी सुखे या न्यायाने वागत असतो. कुणाला बोलावणे देत नाही, मात्र सहस्त्रावधींना आश्रय मात्र तो देत असतो. कोणाला घालवून देत नाही, कोणाला निमंत्रण देत नाही, मात्र उदार दातृत्वामुळे याचकांची तो कामना पुरवतो. ग्रीष्माच्या शेवटी सर्व गवत संपते. मग मेघ सहस्रावधी धारांनी कोसळतो. त्या धारांनी पुन्हा गवत उगवते. देणे हे एवढेच काम त्याचे असते. परोपकार करत असून सुद्धा एकांती राहणारा वृक्ष हा जो गुण प्रभू दत्तात्रयांनी त्यांच्याकडून घेतलेला आहे, केवळ उपकारच त्याने केला. त्याच्या उदारत्वाला दुसरे उदाहरण नाही. त्याचे निर्झर सागर भरतात. चराचर तो संपन्न करीत असतो. अशी ती उपकाराची मूर्ती. उदार वृत्तीने तो देत असतो. म्हणून प्रभू दत्तात्रयांनी पर्वतास गुरु केले. पुढील गुरु म्हणजे वृक्ष. कोणी वृक्ष लावलेला माणूस येवो अथवा कोणी तोडायला येवो, सर्वाशी समान न्याय हा वृक्षाचा गुण महत्वाचा आहे. सर्वांना तो सावली देतो. पण बहुगुणी वृक्षांची महती अशा नी काय वर्णन करावी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर.